श्री स्वामी समर्थ. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य आपल्या सर्वांना आधार देणारे आहे. पण स्वामी समर्थांचं हे रूप नक्की कसे प्रकट झाले? आज आपण त्यांच्या दिव्य अवताराची ती अद्भुत कथा पाहणार आहोत. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा अनुभव ठरणार आहे. कर्दरी वनातील त्या थरारक सत्याचा शोध घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. ब्रह्मांडात अशा अनेक शक्ती आहेत ज्या मानवी बुद्धीच्या पलीकडे आहेत. आपण ज्यांना अक्कलकोटचे स्वामी म्हणून ओळखतो ते केवळ एक संत नव्हते, तर ते चालते बोलते परब्रह्म होते. जो अवतार 1856 मध्ये अक्कलकोटला दिसला तो त्याआधी कुठे होता? कर्दरी वनाच्या त्या भयानक शांततेत 300 वर्ष नक्की काय घडत होते? आज आपण त्या अगाध रहस्याचा वेध घेणार आहोत. स्वामी समर्थ हे साक्षात भगवान श्री दत्तात्रेयांचे तिसरे अवतार मानले जातात. भगवान दत्तात्रेय हे ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही शक्तींचे एकत्रीकरण आहेत. त्यांनी निसर्गाकडून आणि प्राण्यांकडून 24 गुरु करून जगाला ज्ञान आणि अलिप्तता शिकवली. कर्दरी वनाशी त्यांचे अतूट नाते असून हेच वन अनेक सिद्धांचे उगमस्थान मानले जाते. कलियुगातील त्यांचे 3 प्रमुख पूर्ण अवतार ज्यांची दत्त संप्रदायात वारंवार उपासना केली जाते ते म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभ, श्री नृसिंह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थांची कथा सुरू होते गाणगापूरच्या संगमावर. श्री नृसिंह सरस्वती महाराजांनी जेव्हा आपली अवतार समाप्ती जाहीर केली तेव्हा भक्त व्याकुळ झाले. पण महाराजांनी सांगितले, मी केवळ निजानंदाला जात आहे. ते एका नावेत बसून श्रीशैल्याच्या दिशेने निघाले. कर्दरी वनाच्या घनदाट झाडीत त्यांनी प्रवेश केला. कर्दरी वन हे नाव उच्चारताच डोळ्यांसमोर उभं आणि अध्यात्म यांचा संगम झाला आहे. आंध्र प्रदेशातील श्रीशैलमच्या पर्वतरांगांमध्ये लपलेलं हे वन केवळ झाडांझुडपांचा समूह नाही, तर ते सिद्धांचे निवासस्थान मानले जाते. पुराणांनुसार हे तेच पवित्र स्थान आहे जिथे भगवान दत्तात्रेयांनी आणि श्रीपाद श्रीवल्लभ महाराजांनी वास्तव्य केले होते. असे म्हटले जाते की या वनात आजही अशा काही शक्ती वास करतात ज्या सामान्य मानवी नजरेला दिसत नाहीत. श्रीशैलमच्या मल्लिकार्जुन ज्योतिर्लिंगाच्या सानिध्यात असलेले हे वन बाह्य जगापासून पूर्णपणे तुटलेले होते. या वनाला कर्दरी हे नाव पडले कारण येथे रानकेळीची झाडे मोठ्या प्रमाणात आढळतात. हे जंगल इतके दाट होते की तिथे सूर्याचा प्रकाश जमिनीला शिवण्यासाठीही धडपडत असे. हिंस्त्र श्वापदे, विषारी सर्प आणि काट्याकुट्यांचा हा प्रदेश मानवी वस्तीसाठी अशक्य कोटीतला होता. तिथे एका एकांत ठिकाणी स्वामी नृसिंह सरस्वती यांनी वज्र समाधी लावली. श्वास थांबला, देह स्थिर झाला, पण चैतन्य जागृत होते. पुढची 300 वर्ष हा दिव्य देह निसर्गाचा भाग बनला. मुंग्यांनी त्यांच्या अंगावर घर बांधले, माती साचली, पण आतलं दिव्य तेज अहोरात्र जळत होतं. कार पुढे सरकत होता. कर्दली वनात एक लाकूड तोडे आला. झाड तोडताना त्याची कुऱ्हाड चुकून त्या वारवावर पडली आणि तिथून रक्ताची धार वाहू लागली. तो लाकूड तोड्यात थरथर कापू लागला, पण त्याच क्षणी ते वारू दुभंगले. त्यातून दिव्य तेज असलेले स्वामी प्रकट झाले. जेव्हा स्वामी बाहेर आले तेव्हा त्यांचे रूप कसे होते? त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब होते, डोळ्यात सूर्यासारखे तेज होते, पण ओठांवर एका लहान बाळासारखे हास्य होते. त्या लाकूड तोड्याने साक्षात ईश्वराच्या हातावर जखम केली होती, पण स्वामींनी त्याला शिक्षा नाही तर आशीर्वाद दिला. हेच तर स्वामींचे मोठेपण आहे. कर्दरी वनातून प्रकट झाल्यानंतर स्वामींनी संपूर्ण भारतवर्षाचा प्रवास केला. हा प्रवास केवळ एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे नव्हता, तर ते ठिकठिकाणी चैतन्य जागृत करण्याचे कार्य होते. स्वामींनी प्रथम हिमालयाकडे प्रस्थान केले, जिथे त्यांनी अनेक ऋषीमुनींना दर्शन दिले. तिथून ते काशी, प्रयाग, गया आणि जगन्नाथपुरी अशा पवित्र स्थळांना गेले. प्रत्येक ठिकाणी लोक त्यांच्या रूपाने थक्क होत असत, कारण त्यांचे तेज एखाद्या सूर्यासारखे होते. शेवटी स्वामी सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्यात आले आणि तिथून 1856 मध्ये ते कायमचे अक्कलकोटला स्थायिक झाले. जेव्हा त्यांना त्यांच्या दौऱ्याबद्दल विचारले गेले तेव्हा त्यांनी उत्तर दिले, आम्ही मूळ पुरुष आहोत. स्वामींनी अक्कलकोट येथे तब्बल 22 वर्ष वास्तव्य केले. स्वामी जेव्हा मंगळवेढ्याहून अक्कलकोटला आले तेव्हा त्यांना सुरुवातीला लोक अक्कलकोटचे महाराज किंवा दिगंबर बुवा या नावाने ओळखत असत. स्वामी जेव्हा अक्कलकोटला आले तेव्हा एका भक्ताने विचारले, आपण कोण आहात स्वामी? म्हणाले, नाव नृसिंह भान, मूळ स्थान चेलीखेडे. आजही संशोधक या स्थानाचा शोध घेत आहेत, पण स्वामींच्या शब्दात ते त्यांचे उगमस्थान होते. स्वामींनी दिलेले उत्तर
आजही आपल्याला विचार करायला लावते. ते म्हणाले, आम्ही मूळ पुरुष, कश्यप गोत्री, यजुर्वेदी शाखा. याचा अर्थ असा की कोणत्याही एका धर्माचे किंवा जातीचे नव्हते, तर ते आदी अंत नसलेले तत्व होते. स्वामींचे सामर्थ्य आणि त्यांच्या लीला पाहून भक्तांनी त्यांना अत्यंत आदराने स्वामी म्हणायला सुरुवात केली. त्यांच्या अफाट शक्तीमुळे आणि अशक्य गोष्टी शक्य करण्याच्या क्षमतेमुळे त्यांना समर्थ हे विशेषण जोडले गेले. काळाच्या ओघात त्यांच्या दैवी व्यक्तिमत्वाचा आणि अधिकाराचा विचार करून संपूर्ण जगाने त्यांना श्री स्वामी समर्थ या नावाने संबोधने सुरू केले. चैत्र शुद्ध द्वितीया हा तोच पवित्र दिवस जेव्हा स्वामी प्रकट झाले. हा केवळ एक दिनांक नाही, हा दिवस आहे एका मानवी देहात ईश्वरी चैतन्य प्रकट होण्याचा. 300 वर्षांची तपश्चर्या जेव्हा कर्दळी वनातून बाहेर आली, तेव्हा जगाला एक नवा आधार मिळाला. आजही जेव्हा आपण संकटात असतो, तेव्हा अक्कलकोटच्या त्या वडाच्या झाडाखाली किंवा आपल्या घरातील फोटोत स्वामी आपल्याला तेच सांगत असतात, मी गेल्याचे मानू नका, मी तुमच्या सोबतच आहे. आज आपण स्वामींच्या प्रकट होण्याची कथा पाहिली. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर हा व्हिडिओ शेअर करा आणि कमेंटमध्ये एकदा मनापासून लिहा, श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.